पाणी वाचवण्यासाठी गोरगरिबांच्या पोटावर लाथ मारण्यापेक्षा अनधिकृत बांधकामे रोखा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी. शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर तोडगा म्हणून सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत. परिणामी गोरगरिबांच्या पोटावर पाय आणला जात आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलांची 2 महिने उपासमार होणार आहे. त्यामुळे सर्व्हिस सेंटर बंद करण्याआधी पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकामे रोखावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केला आहे. राज्यभर सध्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाहने धुणारी सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत. या संदर्भात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. देसाई यांनी दिलेल्या निवेदनात भविष्यात ठाणे शहराला पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये व जलसाठा कमी होत आहे या कारणांनी उपाययोजना म्हणून निर्बंध घातले जात आहेत. या निर्बंधामध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहे. हातावर पोट असणाऱ्या घटकाची उपासमार होणार आहे. सर्व्हिस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या रोजगाराची चिंता न करता ठाणे महानगरपालिके हे आदेश जारी केले आहेत. मात्र ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागते त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दुसरीकडे 50 मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जात आहे. हा प्रकार चुकीचा आहे. म्हणूनच सर्वच बांधकामे बंद करावीत अशी मागणी देसाई यांनी केली आहे. आम्ही आता सर्व कार्यकर्ते माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाही आहेत. म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी करून आलो. नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत. पाण्याचे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत. पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होतोय, होऊ शकते भविष्यात. त्याच्याआधी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या आहेत. मग हा प्रकार असेल, हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे. कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे, आवश्यकता आहे. आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेत येत असेल, मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले? माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना, आयुक्त साहेब तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय, तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा. ती का चालू आहेत? त्याला काय कारण आहेत? त्याला पाणी चालत नाही. आज बऱ्याचशा घोडबंदरला जा, 70-70, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगींना तुम्ही परमिशन दिले आहेत, त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं. ते बाजूला मॅन्युअल मारतात, बोरिंग मारतात आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे याच्यात ती पातळी खाली जातेच ना. त्या गोष्टीकडे आपण लक्ष का नाही? का ते धनाढ्य लोक आहेत, भरपूर पैसेवाले लोक आहेत. आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे, यांना कोण विचारणार? यांनी 2 महिने खाल्लं नाही खाल्लं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार. ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची. त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे, जर असा भेदभाव करून तुम्हाला जरी महापालिका चालवायची असेल तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू. हे चालून देणार नाही. ही महापालिका ठाणेकर लोकांची आहे, ही तुमची नाही आहे. तुमची दादागिरी चालणार नाही. सकाळी उठणार याचा धंदा बंद करू, संध्याकाळी उठणार याचा धंदा बंद करू, हे चालणार नाही. कृपया महापालिका आयुक्तांनी हे जे काय चाललेलं आहे, तुमच्या कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या खालचे अधिकारी करत असतील आणि तुमच्या आदेशाचं पालन करत नसतील, तर कृपया हे थांबवा. आणि सगळ्यात आधी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इवन दिव्यात जाणार काय प्रकार चालू आहे बघा. किती अनधिकृत बांधकाम चालू आहे. एक गल्ली सोडून 10 बिल्डिंगी चालू आहेत. शिळपाट्यावर जा, काय प्रकार चालू आहे. आपण झोपा काढताय. कुठे आहे महापालिका? तिथे तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही.
या गोरगरिबांच्या बोरिंग बंद करून सर्व्हिस बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? ठाणेकर लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे पोटावर त्या गोरगरिबांच्या पोटावर आणि पाठीवर लाथा मारू नका. तेही लोक आहेत, त्यांचेसुद्धा कुटुंब असतील, फॅमिली आहेत. काय करावं त्यांनी? म्हणजे तुम्हाला हे बिल्डर चालतात, यांच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट पाय घड्या घालून ठेवाल, कारण ते तुम्हाला काहीतरी तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा काहीतरी त्यांचा चालू असेल, चालू द्या, आम्हाला त्याबद्दल काय म्हणणं नाही. पण आमच्या ठाणेकर जनतेच्या गोरगरिबांवर पोटांवर मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शुक्रवारपासून राज्यस्तरीय स्पर्धा 100 कबड्डी संघ झुंजणार. श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त व 100व्या शिवजयंती उत्सवानिमित्त 72व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा 25 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे उद्घाटन 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख अशोक वेती, माजी महापौर देवराम भोईर, माजी विरोधी पक्षनेते हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 29 एप्रिल 2025 रोजी रात्री 9 वाजता गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजय नाईक हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील सामनेबाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी पुरुषांची 4 आणि महिलांची 2 क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कबड्डी प्रेमींना सामन्यांचा आनंद घेता यावा म्हणून खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने सायंकाळच्या सत्रात होणार आहेत. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त मिळालेल्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिवशंकर क्रीडा मंडळाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते व महिला गटात अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टच्या फाउंडेशनच्या संघाचा पराभव केला होता. यंदा संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत असल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात 100 संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत पुरुष गटात 68 संघ व महिला गटात 32 संघांनी भाग घेतला आहे. यंदा संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ केली आहे. या स्पर्धेत एकूण 5 लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख, उपविजेत्या संघाला 75,000 रुपये रोख व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 25,000 रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच महिला गटात विजेत्या संघाला 55,000 रुपये, उपविजेत्या संघाला 44,000 रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 22,000 रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर राज्य शिक्षण अभ्यासक्रम आराखडा पायाभूत आणि शालेय स्तरावरचा प्रकाशित झाला आहे. या आराखड्यामधली जी वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत त्या समाजापर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोचाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. मग त्याच्यात पंचकोश विकास असेल, कौशल्य विकास असेल, भारतीय ज्ञान परंपरा असेल, अशा विषय वर्गामध्ये कसे शिकवावेत
त्यांचा कोणत्या प्रकारचा कंटेंट असावा या पद्धतीची माहिती या शिक्षकांपर्यंत पोचावी आणि त्यातून शिक्षकांचं एक प्रशिक्षण व्हावं आणि बरोबरीने समाजातल्या विविध घटकांना नवीन शिक्षण धोरणामध्ये आपण काय आणतो आहोत याची सकारात्मक माहिती मिळावी या परिषदेच्या आयोजनाच्या मागचा हेतू आहे. आपल्या राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा या परिषदेचं उद्घाटन करतील आणि स्थानिक पदवीधर आमदार निरंजन डावखरेजी हे याच्या समारोपाला असतील. दिवसभरात होणाऱ्या सत्रांमध्ये विविध विषयांवरती चर्चा होईल. चर्चेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचं प्रदर्शन आहे, वेगवेगळ्या विषयांवरची प्रश्नोत्तरं आहेत, विविध शिक्षण प्रयोगांचं आदानप्रदान आहे की जेणेकरून शिक्षकांना वर्गामध्ये जाऊन या पद्धतीची शिक्षण पद्धती अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या परिषदेचा नक्कीच फायदा होईल. ठाणे जिल्ह्यातले साधारणपणे 350 शिक्षक हे या परिषदेला उपस्थित राहतील असा आमचा विश्वास आहे. नाव आणि पद सांगा. डॉक्टर श्रीपाद ढेकणे, पद पण सांगायचं. मी विशेष कार्य अधिकारी, न्यू एज्युकेशन पॉलिसी सेल. अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखा युनिट 2ने केले जेरबंद. भिवंडी येथील फरहत इखलाक अहमद शेख या व्यक्तीची हत्या करून फरार झालेले आरोपी काजूकुमार रजेंदर राम याला ठाणे भिवंडी गुन्हे पथक 2ने मोठ्या शिताफीने अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मयत इसम फरहत इखलाक अहमद शेख याचा पावर लूमचा व्यवसाय होता. त्या ठिकाणी आरोपी काजूकुमारी आणि त्याचे वडील लूम कामगार म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांची पहिल्यापासून ओळख होती. मयत फरकत हा आरोपी यांस अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार शिवीगाळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून आरोपीने त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी हा आपल्या मूळ गावी पळून गेला होता. त्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांनी वेगवेगळी पथके तयार करून काजूकुमार याला हिरापूर मच्छहट्टी तालुका केरागत जिल्हा जौनपूर उत्तर प्रदेश या त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. अनैतिक संबंध ठेवण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याने त्याची हत्या केल्याची त्यांनी कबुली दिली. तर तपास सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, PSI रवींद्र पाटील आणि त्यांच्या टीमनं केला, ज्यामध्ये असं निष्पन्न झालं की यातील मयत फरहत शेख राहणार भिवंडी वय 52 वर्ष याचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. ज्याच्यामध्ये आरोपी काजूकुमार रजेंदर राम मूळ राहणार जौनपूर उत्तर प्रदेश याने त्याचा खून केला आहे आणि तो आरोपी खून करून नंतर उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेला होता. आमच्या टीमने त्याला ताब्यात घेतलं आहे. खुनाचं कारण हे एकंदरीत अनैतिक संबंध किंवा मयत जो होता तो आरोपीला वारंवार शरीर सुखाची मागणी करत होता, अनैतिक आणि अनैसर्गिक संबंधाची मागणी करत होता, असं प्राथमिकदृष्ट्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे. मयत याचा काही लूम्स आहेत भिवंडी परिसरामध्ये आणि आरोपी आणि आरोपीचे वडील हे लूम कामगार लेबर वर्क करत होते. ठाणे महानगरपालिकेच्या दारात जनता दरबार भरवू सुहास देसाई. ठाणे शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेण्याच्या विचारात आहे. मात्र ठाणे महानगरपालिका मुख्यालयात जागा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने आता ठाणे महानगरपालिका
मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा इशारा शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी दिला आहे. ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना जनता दरबारावरून रस्सीखेच चालू असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने देखील जनता दरबारात उडी घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर शिवसेनेने देखील जनसंवाद सुरू केला असताना आता ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जनता दरबारासाठी ठाणे महापालिका येथील सभागृहाची मागणी राष्ट्रवादीने देखील केली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरवराव यांना पत्राद्वारे राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर पालिकेने कोणतेही उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता सुहास देसाई यांनी पालिका मुख्यालयासमोर जनता दरबार भरवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जागा उपलब्ध करून देणार नसतील तर आम्ही जनतेच्या समस्या ऐकून त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच टेबल खुर्च्या मांडून जनता दरबार भरवू असा इशारा देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. देण्यात यावी. तुम्ही पत्रव्यवहार देखील केला होता. काय नेमकं पुढे झालं त्या पत्रव्यवहाराचं? हो, शुक्रवारी गेले 4 दिवसापूर्वी आयुक्तांकडे मी लेखी मागणी केली की जनतेच्या ठाणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेत आम्हालाही एक मोफत असं ऑफिस उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून लोक आम्हाला भेटतील आणि त्यांचं आणि लोकांच्या माध्यमातून प्रशासनाचं जे काम अडकलेलं असेल ते आम्ही करून द्यायचा प्रयत्न करू. याची मागणी केलेली अद्याप तरी काय उत्तर आलेलं नाही आहे. पण आयुक्तांना जाग यावी म्हणून मी आजच परत दुसरं पत्रही त्यांना दिलं आहे. तशाच पद्धतीचं रिमाइंडर पत्र दिलं आहे की आम्ही लाईनमध्ये आहोत दिले. सत्ताधाऱ्यांना एक निर्णय आणि विरोधकांना एक निर्णय असं दुय्यम कुठेतरी स्थान केलं जातं असं वाटतंय महापालिकेकडनं? नाही, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे. माझा फक्त प्रश्न किंवा माझं मागणं एकच आहे. ठाणेकर आम्ही नगरसेवक होत गेली 10 वर्ष ठाणे महानगरपालिकेत 10 वर्ष म्हणून लोकांची कामं केली आहेत. अर्थातच लोक आमच्याकडे कामासाठी येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या गटाचा मी एक अध्यक्ष म्हणून काम करताना मला या समस्यांना नेहमीच तोंड द्यावं लागतं. लोकांचे अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्न विचारायला लागतात. त्यासाठी द्यावी की आठवड्यातनं एक वार घेऊन मी त्या लोकांना इथेच बोलेन, इथेच या आणि तिथे अधिकाऱ्यांना बोलून आपण त्यांच्या प्रश्नाची उत्तरं करून हा आपलं कर्तव्य आहे. तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे. हे माझं एकट्याचं नाही, हे आपलं कर्तव्य आहे. ठाणेकर नागरिकांच्या समस्या सोडवणं, जेणेकरून त्यांना कुठेही पायपीट न करता न फिरवता करणं. महानगरपालिकेने पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अजूनही काही प्रतिउत्तर आलेलं नाही आहे महापालिकेचं. तर प्रतिउत्तर आलं नाही तर पुढचं पाऊल कशा प्रकारचं असणार आहे? कशा प्रकारचे नागरिकांचे ते माझे पक्षप्रमुख मान्य जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम्ही बसून ठरवू. पण मग ते उत्तर असेल ते जोरदार असेल. आता फक्त मागणीच करतोय, हात जोडून नम्र विनंती करतो. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचं ठाण्यामध्ये जनता दरबार असेल का असू शकत नाही? आम्ही इथे बसून घेऊ, गेटवर बसून घेऊ. गेटवर बसून घ्यायला कोण अडू शकत नाही ना. इथे बसून करू. आमच्या पक्षाच्या नेत्याने आदेश तर देऊ दे आव्हाड साहेबांनी, मग यांना दाखवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय ते.